नेहमी एकाच पद्धतीची भाजी बनवून आपण देखील खूप कंटाळा करतो आणि घरचे देखील ती भाजी खायला खूप कंटाळा करतात. म्हणून आज तुमच्यासाठी अतिशय वेगळ्या पद्धतीने गवारची भाजीची रेसिपी मी घेऊन आली आहे. बनवायला अतिशय सोपी आहे. ही भाजी तुम्ही टिफिनला किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवाल तर घरचे खूपच आवडीने खातील आणि तुम्हाला कमेंट तर 100% करतील की खूपच सुंदर भाजी बनवली. पुढच्या वेळेस पण अशीच भाजी बनव. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक पॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा आपल्याला तेलाचा घालायचा आहे. आणि इथे मी गवार स्वच्छ धुवून घेतली आहे, साफ करून घेतली आहे. जास्त बारीक मी नाही याला कापली. असं 1 इंचावरती मी याला काप दिले आहेत. तर चला आता आपण गवारची भाजी बनवायला घेऊया. तर तेल छान तापलं आहे, तर तेलामध्ये हिंगाची मस्त फोडणी देऊन घेतली. थोडेसे जिरे घातले. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गवार घालून घ्यायची. तर गवार धुवून स्वच्छ असं कोरडी करून घ्यायची, की जेणेकरून तेलाचे शिंतोडे अंगावरती उडणार नाही आणि गवार छान फ्राय करून घ्यायची. ही पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण जर तुम्ही अशी करून बघशाल ना, तर तुम्हाला खूप आवडेल आणि चव देखील अप्रतिम लागते. तर बघा, इथे थोडंसं मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर त्याला छान असं मस्त मिक्स करून घेऊयात. तर रोजच आपण एकाच प्रकारची भाजी बनवून घरच्यांना देखील खूप कंटाळा येतो खायला आणि आपल्याला देखील खूप कंटाळा येतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भाज्या बनवून खाल्ल्या ना, म्हणजे आपल्यालाही मजा येते खायला आणि घरचे देखील खुश राहतात. तर इथे झाकण ठेवून साधारण आपण याला वाफवून घेऊया 5 ते 6 मिनिटं. तोपर्यंत आपण मसाला तयार करूया. तर एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये 2 पळ्या मी तेलाच्या घातल्या. अर्धा चमचा भरून मी जिरे घातले. थोड्याशा मी मोहऱ्या घातल्या. 1 पिंच भरून मी हिंग घातला. मस्त खमंग फोडणी बसली आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा घालूया. तर 2 मोठ्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले आहे. कांदे छान असे बारीक चिरायचे आणि मग तेलात घालून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा पूर्णपणे ट्रान्सपरंट झाला, की आपण पुढची प्रोसेस करूया. तोपर्यंत गॅस असा मीडियम ठेवा आणि छान असं कंटिन्यू त्याला हलवत राहा. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात कांदा श्रिंक झाला आहे, कमी झाला आहे आणि छान असा मस्त शिजला पण गेलेला आहे. तर चला आता पुढची प्रोसेस करूया. तर एका भांड्यामध्ये मिक्सरच्या मी टोमॅटो घेतला आहे. तर 2 छोट्या साईजचे टोमॅटो घेतले. त्याच्यामध्ये आता आपल्याला लसूण घालायचा आहे. तर 8 ते 10 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आहेत. आता आपल्याला याची स्मूथ पेस्ट बनवायची आहे. तर चला मिक्सरचं झाकण लावूया आणि छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घेऊया. आणि तुम्ही बघू शकतात आपली ही पेस्ट बनून तयार झालेली आहे. तर मसाल्यामध्ये आपला कांदा तर एका बाजूला फ्राय होतोच आहे आणि आपला मसाला पण तयार झालेला आहे. 5 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे आणि गवार पण छान अशी शिजली गेलेली आहे. तुम्ही बघू शकतात. पण गवारचा कलर बिलकुल पण बदलला नाही. छान अशी हिरवीगारच गवारचा कलर आहे. तर बघा छान शिजली गेलेली आहे. तर चला गॅस बंद करूया आणि हा पॅन साईडला ठेवूया. कांदा पण मस्त फ्राय झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. तर साधारण 2.5 मिनिटं झालेली आहे कांद्याला आणि मस्त फेस पण कांद्याने सोडला आहे. म्हणजे कांदा छान असा फ्राय झालेला आहे. तर चला मसाले घालून घेऊया. तर मसाल्यामध्ये इथे अर्धा चमचा भरून काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे. अर्धा चमचा मी इथे तिखट लाल मिरची घेतलेली आहे, जी आपली रोजच्या जेवणामध्ये आपण वापरतो ती घ्यायची आणि मग व्यवस्थितपणे याला ढवळून घ्यायचं. आता मसाला पण आपला छान असा मस्त मिक्स झालेला आहे तेलामध्ये. तर आपण ह्याच्यामध्ये जी पेस्ट आपण बनवली होती, ती याच्यामध्ये घालून घेऊया. अतिशय सोपी पद्धत आहे. घरच्या सामग्रीने आपण ही छान अशी भाजी बनवणार आहोत. त्याच्यामुळे रोज-रोज एकाच पद्धतीची भाजी खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो. तर नक्कीच तुम्ही ही भाजी ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल आणि मस्त म्हणजे तुम्ही या भातासोबत पण ही खाऊ शकतात आणि चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात. कारण की ही भाजी जी आहे जास्त कोरडी नसते, थोडीशी थपथपीत असते ना, तर त्याच्यामुळे भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकतात. तर मीठ घातल्यानंतर इथे छान असं मी मिक्स करून घेतलं आणि परत झाकण ठेवूया आणि थोडासा मसाला आपण फ्राय करून घेऊया. तर 1 मिनिटानंतर झाकण काढलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे. तर आपला हा जो मसाला आहे ना, परफेक्ट बनून तयार झालेला आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप फक्त पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित हिसळून याच्यामध्ये घातलं आहे आणि तुम्ही बघू शकतात भाजीची कन्सिस्टन्सी. तुम्हाला जर जास्त पातळ भाजी करायची असेल, तर थोडंसं पाणी तुम्ही आणखीन ॲड केलं तरी देखील चालेल. पण मला थोडीशी अशी दाटसर बनवायची आहे, त्याच्यामुळे मी तेवढंच पाणी घातलं आहे. आता जी गवार आपण फ्राय केली होती, ती यावेळी याच्यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थितपणे छान असं मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला जर पाणी आणखीन घालायचं असेल, तर आणखीन अर्धा कप पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात, काही हरकत नाही आहे. पण मी इथे थोडी मीडियम याच्यामध्येच बनवत आहे, थिकमध्ये, त्याच्यामुळे इतकंच पाणी घातलं आहे. कोथिंबीर घालायची छान अशी मस्त स्वच्छ धुवून कापून आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची. आता याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही, कारण की आपण गवार पण आधीच शिजून घेतलेली आहे ना, त्याच्यामुळे झटपट ही बनवून तयार होते. त्यामुळं सकाळच्या घाईमध्ये टिफिनला जर तुम्हाला मस्त अशी टेस्टी भाजी बनवून द्यायची असेल किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवायची असेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी
नक्की बनवू शकतात. तर 1.5 मिनिटं झाकण ठेवलं आणि झाकण 1.5 मिनिटानंतर काढल्यानंतर तुम्ही बघू शकतात, मस्त आपली थपथपीत अशी गवारची भाजी बनवून तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, अतिशय अप्रतिम ही भाजी लागते. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. ट्राय करून मला कमेंट करून नक्की कळवा, की तुमची भाजी कशी झाली आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आता याच्यामध्ये थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी इथे शेंगदाण्याचं कूट घातला आहे. जो आपण शेंगदाण्याचं कूट भाजून ठेवतो ना, भाजून बारीक करून ठेवला होता मी एका बरणीमध्ये. त्याच्यातले फक्त 2 चमचे आम्ही याच्यामध्ये घातले आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण नक्की घालून बघा. खूपच तुम्हाला आवडेल. तर बघा, भाजी आपली बनवून मस्त तयार झालेली आहे. तर आशा करते मैत्रिणींनो, की तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार. तर प्लीज मला नक्की कमेंट करून कळवा, की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि भेटूया अशा मस्त चमचमीत रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी ट्राय करा आणि तुमची आणि तुमच्या परिवाराची घ्या खूप सारी काळजी. बाय बाय.